हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुनच एक बार खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी प्राध्यापक भरती 2023 ला जी जाहिरात आली होती 114 आणि 115 त्यांच्या विरुद्ध किती जागा आहेत आणि तिथे किती ऍप्लिकेशन आलेले आहेत हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे एमपीएससी 114 115 ची तयारी करत आहेत. असिस्टंट प्रोफेसर तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. मित्रांनो, एमपीएससी एक्झाम 2023 मध्ये जी जाहिरात आली होती ती जाहिरात प्रत्यक्ष तुमच्या समोर मी ठेवणार आहे. विशेषतः त्या जाहिरातीमध्ये काय काय सांगितलेलं आहे, काय काय गोष्टी आहेत ते पण सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही असं ग्राह्य धरू शकता की जागा एवढ्या आहेत तर ऍप्लिकेशन एवढे आलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर जागा 5 आहेत तर त्यासाठी आवेदनपत्र ऍप्लिकेशन आलेले आहेत 1000 या 5000 या 4000 जेवढे आले असतील त्यामधील किती विद्यार्थी परीक्षेला बसतील, त्यामधील किती विद्यार्थ्यांचं फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, त्यामधील किती जागा एकाच किती आवेदनपत्र तुमच्या स्पर्धेमध्ये राहतील, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एसईबीसी जाहिरात ज्यावेळेस 2025 ला आवेदनपत्र काही दिवसासाठी खोले होते, अर्ज खोलले गेले होते, आवेदनपत्र यानी की लिंक ओपन केली होती, त्यावेळेस काही एसईबीसीच्या विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र यानी की अर्ज केले असतील, हे लक्षात ठेवा. ते इन्क्लूड ह्याच्यामध्ये नाहीयेत. मी पहिले स्पष्ट करतोय मित्रांनो. त्यासाठी तुम्ही असं माणूस धरू शकता की ज्या ठिकाणी 1000 अर्ज असतील त्या ठिकाणी अजून 400-500 अर्ज एसईबीसीचे आले असतील. त्यामुळे आरक्षणानुसार तुम्हाला जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, मी पहिल्यांदा परिपत्रक दाखवतो जास्त वेळ न घेता तुमचा. हे परिपत्रक आहे आणि हे लेटर आहे, याचं पूर्ण विश्लेषण आपण करणार आहात. हे जाहिरातीचं हे लक्षात ठेवा. एकूण पदे, सर्वसाधारण, महिला खेळाडू, किती सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि किती जागा आहेत, किती आवेदनपत्र आलेले आहेत, त्याचं पूर्ण साध्या सरळ भाषेमध्ये आपण समजून घेणार आहात. हे लक्षात ठेवा, हे संभाव्य आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया. मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनस्पूर्वक स्वागत. नेट, सेट, एमपीएससी च्या माध्यमातून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आपल्याला स्पर्धेचा अचूक अंदाज असणे खूप गरजेचे असते. एमपीएससी मार्फत राबवल्या जाणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील पदवी भरती 2023 जाहिरात क्रमांक 114 115 साठी नुकतीच एक महत्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आकडेवारी पाहूया. हिंदी साहित्य दीप तथा ऑल एक्झाम कटा ऍप द्वारे एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 115 सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिवक्ता गट ब, अधिवक्ता गट ब यानी की ज्युनियर साठी आहे, सहाय्यक प्राध्यापक गट अ यानी की सिनियर साठी आहे. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, मित्रांनो इतिहास यांची टेस्ट सिरीज आहे. यांचे टेस्ट सिरीज पण आहेत आणि विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंग्रजीची डेट एक्झामची आलेली आहे. 4 जुलैला पेपर आहे. 1 महिना अगोदर तुम्हाला पेपर विषयी सूचना दिली जाईल. तुम्हाला एसएमएस येतात, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून घेण्यासाठी तयार असाल तर या नंबरला कॉल करू शकता. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की 1 महिन्यामध्ये अभ्यास पूर्ण होऊ शकतो का? माझ्या पण मनात प्रश्न पडला होता. मित्रांनो, सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल, परंतु हे क्लासेस खूप दिवसापासून चालू आहेत. माझे खूप काही व्हिडिओ मी अपलोड करत असतो. मित्रांनो, तुम्हाला या कोर्समध्ये दिलं काय जाईल, कोर्सचे वैशिष्ट्य, सर्व घटकांचे पीडीएफ नोट्स दिले जातील. काय दिले जातील? पीडीएफ नोट्स दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लिंक दिली जाईल. रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील. सर्व घटकांचे युनिटचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज दिली जातील. एका टेस्ट सिरीज मध्ये किती प्रश्न असतील? 100 प्रश्न असतील. मित्रांनो, तुम्ही हिंदीसाठी घेत असाल तर 1100 यानी की 11 युनिट, 11 इकाई, तर याचा अर्थ की 1100 तुम्ही प्रश्नापासून सावध म्हणजे पूर्णतः पूर्ण तयारी करणार आहात. मित्रांनो, प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र पण घेतलं जाईल. याची कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत आणि फीस आहे एमपीएससी साठी
फक्त 3,000 रुपये. मित्रांनो, जुलै जुलै हे लक्षात ठेवा, जून जुलै या 2 महिन्यामध्ये कुठल्याही विषयाची, आता जसं इंग्रजीची डेट आलेली आहे तशीच बाकी विषयांची पण डेट कधीही येऊ शकते. तुम्ही तयारीला लागा, वेळ खूप कमी आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, फीस आहे 3,000 रुपये मात्र. एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 115, सेट नेट सेट नेट 2026 पेपर 1 आणि 2 साठी विषय मराठी, जे विषय मी सांगितलेले आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, या सगळ्या विषयासाठी दोन्ही पेपर उपलब्ध आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. सेट नेटसाठी तुम्ही तयारी करत असाल तर पेपर 1च घ्यायचा असेल 1,700 रुपये फीस राहील, आणि पेपर 2 घ्यायचा असेल तर 2,000 रुपये फीस राहील, आणि दोन्ही मिळून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 3,000 रुपये फीस राहील. मित्रांनो, वेळ वाया घालू नका. अभी नाही तो कभी नाही, या गोष्टीला लक्षात ठेवा आणि कोर्स घेण्यासाठी तयारीला लागा. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि खात्रीनं यशस्वी होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझा उद्देश आहे की गरीबातला गरीब विद्यार्थी लागला पाहिजे. कुणी म्हटलं नाही पाहिजे की तुमच्याकडे किती रेट आहे. हा रेट मी 1 रुपया न देता नोकरी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बाहेर किती रेट चालू आहे. त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्या मित्रांना पाठवा. ठीक आहे, पाहूया पुढं. आज आपण पाहणार आहोत की अधिव्याख्याता गट ब आणि सहाय्यक प्राध्यापक गट अ या पदासाठी नेमक्या किती जागा उपलब्ध होत्या आणि त्या जागेसाठी किती उमेदवारांनी अर्ज केले आहे. तर चला तर मग विषयानुसार या आकडेवारीचे सविस्तर विश्लेषण पाहूया. मित्रांनो, ही आकडेवारी मूलतः किती जागा आहेत हे पहा. अधिव्याख्याता ज्युनियरसाठी गट ब जाहिरात क्रमांक 115 2023 जाहिरात आलेली आहे. विषय भरायची पद्धत, किती जागा भरण्यासाठी, अनुक्रमांक विषय भरण्याची, पदसंख्या, अनुक्रमांक विषय भरण्याची. समाजशास्त्र 1 जागा आहे फक्त. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवनशास्त्र याचं पूर्ण विश्लेषण आपण खाली पाहणार आहात. सुरुवात करूया जाहिरातीतील 115-23 पासून. भरती प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्याता गट पदाकरिता. या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 84 जागा उपलब्ध होत्या आणि आश्चर्य म्हणजे या 86 जागासाठी तब्बल 11,857 अर्ज प्राप्त झालेले आहेत. किती? 11,857 अर्ज प्राप्त झालेले आहेत. किती कुठल्या विषयाला आहेत ते पण पाहणार आहात आपण. विषयानुसार जागा आणि अर्ज पाहूया. पहिल्यांदा भाषा आणि साहित्य विषय पाहूया. हिंदी विषयासाठी फक्त 4 जागा आहेत ज्युनियरसाठी. मित्रांनो, उपलब्ध होत्या त्यासाठी जागा अर्ज आलेले आहेत 317. हा जो आकडा आहे लक्षात ठेवा, एबीसी साठी ज्यावेळेस अर्ज लिंक खोलली गेली होती त्याच्या अगोदरचे आहेत. असू शकतात हे 500 असू शकतात, 600 असू शकतात. संभाव्य आपण ग्राह्य धरूया. तर याचा अर्थ की अर्ज किती जणांनी केलेला आहे? 600 जणांनी. मराठी 5 जागेसाठी सर्वाधिक म्हणजे 1,637 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे, हे लक्षात ठेवा. इंग्रजीसाठी 4 जागा आहेत, तब्बल 1,569 अर्ज प्राप्त झालेले आहेत. उर्दूसाठी 1 जागा आहे, 43 अर्ज. पाली प्राकृत 1 जागेसाठी 7 अर्ज. कला व वाणिज्य, इतिहास 3 जागेसाठी 1,101 जागा अर्ज आलेले आहेत. राज्यशास्त्र 2 जागेसाठी 824 अर्ज आलेले आहेत. अर्थशास्त्र 3 जागेसाठी 750 अर्ज आलेले आहेत. समाजशास्त्र 1 जागेसाठी 444 अर्ज आलेले आहेत. भूगोल 2 जागेसाठी 353 अर्ज आलेले आहेत. वाणिज्य 4 जागेसाठी 375 अर्ज आलेले आहेत. मानसशास्त्र 3 जागेसाठी 180 अर्ज आलेले आहेत. संगीत 3 जागेसाठी फक्त 80 अर्ज आलेले आहेत. तत्वज्ञान 2 जागेसाठी 39 अर्ज आलेले आहेत. ग्रह शास्त्र, होम सायन्स 3 जागेसाठी 10 अर्ज आलेले आहेत. विषय विज्ञान, तर विज्ञान विषयी गणित मॅथमॅटिक्स 10 जागा आहेत, 1562 अर्ज आलेले आहेत. भौतिकशास्त्र फिजिक्स 14 जागा आहेत, 1,116 अर्ज आलेले आहेत. रसायनशास्त्र केमिस्ट्री 10 जागा आहेत, 1,041 अर्ज आलेले आहेत. जीवनशास्त्र बॉटनी 4 जागा आहेत, 47 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स 4 जागा आहेत, 59 अर्ज आलेले. मित्रांनो, यावरून लक्षात येते की भाषाविषयी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गणित, इतिहास यासारख्या विषयामध्ये एका जागेसाठी शेकडो विद्यार्थी स्पर्धेत आहेत. आता आपण पाहिलं अधिव्याख्याता. सर्वात महत्वाचा भाग क्रमांक 3, सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर गट अ, जाहिरात क्रमांक 114 2023.
हे पूर्ण विषय आहेत. पूर्ण विषय किती आहेत? 33 विषयामध्ये ही जाहिरात आलेली होती. मित्रांनो, पूर्ण जागा किती आहेत हे पण पाहणार आहात. त्याचं सविस्तर विश्लेषण पाहूया. आता वळूया दुसऱ्या आणि वरिष्ठ पदाच्या जाहिरातीकडे. जाहिरात क्रमांक 114 2023 जी वरिष्ठ महाविद्यालयीन सहाय्यक प्राध्यापक गट अ पदाकरिता साठी आहे. या गट अ पदाकरिता एकूण 214 जागा आहेत. राज्यभरातून 13,537 अर्ज दाखल झालेले आहेत. चला पाहूया इथे कोणत्या विषयाला किती जागा आहेत आणि किती अर्ज आलेले आहेत. भाषाविषयी हिंदी 3 जागा आहेत उपलब्ध. 400 किती 45 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, मी एससीबीसीचा उल्लेख केला नाही, याच्यामध्ये अजून 500 या 200 अर्ज धरूया है ना. मिनिमम 700 अर्ज असू शकतात. उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. मराठी 3 जागेसाठी 1113, इंग्रजी 3 जागेसाठी 1029, त्यानंतर पर्शियन 5 जागेसाठी 17, उर्दू 2 जागेसाठी 74, अरबिक 4 जागेसाठी 12, कला आणि वाणिज्यासाठी पाहूया. अर्थशास्त्र 12 जागा आहेत, 1228 अर्ज आलेले आहेत. राज्यशास्त्र पॉलिटिक्स सायन्स 3 जागेसाठी 1217 अर्ज आलेले आहेत. इतिहास 4 जागेसाठी 1026 अर्ज आलेले आहेत. वाणिज्य 5 जागेसाठी 715 अर्ज आलेले आहेत. भूगोल 6 जागेसाठी लक्षात ठेवा 567 अर्ज आलेले आहेत. समाजशास्त्र 2 जागेसाठी 408 अर्ज आलेले आहेत. मानसशास्त्र 12 जागा आणि 232 अर्ज आलेले आहेत. गृहविज्ञान होम सायन्स 15 जागा 74 अर्ज. येथे जास्त आणि अर्ज कमीत कमी आहेत. ही जागा एक चांगली संधी आहे. विज्ञान आणि इतर विषय रसायनशास्त्र 20 जागासाठी अर्ज आलेले आहेत 1264. भौतिकशास्त्र फिजिक्स 21 जागेसाठी 1081 अर्ज आलेले आहेत. मॅथमॅटिक्स 11 जागेसाठी 855 अर्ज आलेले आहेत. वनस्पतीशास्त्र बॉटनी 13 जागेसाठी 596 अर्ज आलेले आहेत. प्राणीशास्त्र झुलॉजी 12 जागेसाठी 578 अर्ज आले आहेत. सूक्ष्म जीवनशास्त्र 8 जागेसाठी 340 अर्ज आलेले आहेत. संख्याशास्त्र 5 जागेसाठी 176 अर्ज आलेले आहेत. भूगर्भशास्त्र जॉग्राफी 4 जागेसाठी 154 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो न्यायसहाय्यक विज्ञान 9 जागेसाठी 124 अर्ज आलेले आहेत. कम्प्युटर सायन्स 2 जागेसाठी 81 अर्ज आलेले आहेत. जीवन रसायनशास्त्र 1 जागेसाठी 65 अर्ज आलेले आहेत. जीवनशास्त्र 1 जागेसाठी 50 अर्ज आलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान IT 1 जागेसाठी 19 अर्ज आलेले आहेत. मार्केटिंग 1 जागेसाठी 14 अर्ज आलेले आहेत. फायनान्स आणि बायोफिजिकल फिजिशियन साठी प्रत्येकी 1 जागेसाठी 13 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो याचा मी अनालिसिस केलेला आहे. सर्वाधिक स्पर्धा असणारे विषय कुठले आहेत? मित्रांनो रसायनशास्त्र केमिस्ट्री मिनिमम 1264 अर्ज आलेले आहेत. अर्थशास्त्र लक्षात ठेवा 1228 अर्ज आलेले आहेत. राज्यशास्त्र 1217 अर्ज आलेले आहेत आणि मराठी 1213 अर्ज आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती दोन्ही जाहिरातीमधील जागा आणि अर्जाची स्पष्ट आकडेवारी. हे विश्लेषण पाहिल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात की स्पर्धा मोठी आहे. विशेषतः साहित्य, अर्थशास्त्र, इतिहास, रसायनशास्त्र प्रमुख विषयामध्ये एक जागेसाठी मोठी चुरूस आहे. तर मग घाबरून जाण्याचे कारण नाहीये. शेवटी तुम्हाला फक्त एक जागा गरजेची आहे. तुम्ही जोपर्यंत सेट नेट MPS 114 अभ्यास करत आहात त्यावर विश्वास ठेवा आणि ज्या विषयात जागा जास्त आणि अर्ज कमी आहेत असे ग्राह्य धरल्यात तेथे थोडक्यात स्मार्ट स्टडी यश मिळू शकते. मित्रांनो हे लक्षात ठेवा. पण जेथे स्पर्धा जास्त आहे तिथे तुमचं सखोल अभ्यास आणि मुलाखतीची तयारी तुम्हाला तारून नेणारा असावा. आशा करतो की हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला तुमच्या यशासाठी दिशा देण्यासाठी नक्कीच मदतगार असेल. पदभरतीबद्दल किंवा आपल्या महाविद्यालयाच्या साहित्याच्या अभ्यासाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. आपला अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार मार्गदर्शनासाठी आपल्या हिंदी साहित्य दीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो याचा अनालिसिस असा निर्माण होऊ शकतो की एके जागेसाठी किती जागा येऊ शकतात. 170 येऊ शकतात, 180 येऊ शकतात, 165 येऊ शकतात, 200 येऊ शकतात. तर लक्षात ठेवा विषयानुसार नाही तर कॅटेगरीनुसार हे जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो हिंदी साहित्य दीप माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये यायचं आहे. फक्त ह्या गोष्टी इथंच संपणार नाहीयेत. पुढं इंटरव्ह्यूची तयारी आहे. 200 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह सिस्टम आहे ज्या ठिकाणी तुमचं उत्तर कन्फर्म असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट इंटरव्ह्यू साठी तयारी कशी करायची, डेमो कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो. 100% मित्रांनो
तुम्ही 114 115 मध्ये जर भाग घेतला असेल, फॉर्म भरला असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, बाकीच्या विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. ऑल एक्झाकटम ऍप द्वारे तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. तथा या हिंदी साहित्य दीप या चॅनलला सबस्क्राईब करून या नंबरला कॉल करू शकता. 100% गॅरंटीनं मी सांगू शकतो की तुम्हाला रिझल्ट 101% येणार आणि फक्त 3,000 मध्ये नोकरी लागणार. खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा.